नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य सरकारने थकीत पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पीक विमा लवकरात लवकर मंजूर करण्यात आलेला आहे। कोणाला किती रुपये मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला थकीत पीक विमा मिळणार आहे, संपूर्ण बातमी पाहणार आहोत, तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। गेल्या 2-3 हंगामातील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दगा दिला। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कापूस, सोयाबीन आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेतकऱ्यांनी वेळेवर प्रीमियम भरूनही विमा कंपन्यांकडून परतावा मिळण्यास विलंब होत होता। विमा कंपन्यांची यामध्ये अनेकदा भूमिका आहे। अनेकदा विमा कंपन्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात त्रुटी राहिल्या होत्या, परंतु तांत्रिक अडथळे दूर करत सीडिंग प्रक्रियेची चुका आणि बँक खात्याच्या माहितीच्या तफावतीमुळे हजारो कोटी रुपयाचे अडकून पडले होते। यामध्ये शेतकऱ्यांना खूप जास्त संताप वाढला। विमा मंजूर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य होते, ज्यांचे पडदास आंदोलनाच्या स्वरूपात राज्यभर उमटले होते। तर यामध्ये शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे। गेल्या काही वर्षात हवामान बदलामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटांना शेतकऱ्यांना कंबरडे मोडले। अशा परिस्थितीत पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून समोर आली होती। मात्र तांत्रिक अडचणी, विमा कंपन्यांची दिरंगाई आणि राज्य केंद्र सरकारमधील निधीच्या प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा होता। अखेर सरकारने हा थकीत पीक विमा मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। थकीत पीक विमा मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सरकारने आक्रमक भूमिका निभावलेली आहे। मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि कृषी मंत्र्यांनी सुद्धा यामध्ये विशेष पाठपुरावा केल्यामुळे विमा कंपन्यांना थकीत रक्कम देण्याचे निर्देश तात्पुरता लगेच करण्यात आलेले आहे। यामध्ये निधीचे वाटप सुद्धा आहे। सरकारने आपल्या वाट्याचा हप्ता विमा कंपन्यांकडे वर्ग केला असून आता थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। 1 रुपया पीक विमा योजनानुसार विशेष म्हणजे सरकारने सुरू केलेल्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता जुन्या थकीत विम्याचे निर्णयाचे सरकारची विश्वासार्हता वाढवलेली आहे। यामध्ये पीक विमा आणि पीक विम्याच्या लाभार्थींची संख्या वाढलेली आहे। कोणत्या जिल्ह्यांना आणि किती लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया। या निर्णयामध्ये फायदा संपूर्ण महाराष्ट्राला होणार असला तरी मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थकीत पीक विम्याचे प्रमाण अधिक आहे। यामध्ये मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव यांसारख्या दुष्काळी भागात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे। विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयाची पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं तर द्राक्षे आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विम्यातील अडथळे दूर झाले असून यांना लाभ मिळणार आहे। शेती अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, यामध्ये थकीत पीक विमा मंजूर होणे व केवळ आर्थिक मदत नसून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारी बाब आहे। यामध्ये शेतकरी विम्याच्या रकमेतून बँकेचे हप्ते आणि सरकारी कर्ज फेडू शकतील। पुढील हंगामाची तयारी सुद्धा यामध्ये होऊ शकते। खरीप आणि रब्बी हंगामातील लागणारी बियाणे, खते आणि मशागतीसाठी शेतीकडे भांडवल उपलब्ध होईल आणि त्यामध्ये आर्थिक विवंचनेतून शेतकरी टोकांचे पाऊल उचलतात। हातात पैसा आल्यामुळे त्यांना मानसिक आधार सुद्धा मिळू शकते। भविष्यात अशा प्रकारे विमा थकीत राहू नये म्हणून सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहे। यामध्ये पंचनामे सुद्धा आहे। आता ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे, जेणेकरून विमा कंपन्यांचा पडवाट शोधता येणार नाही। तक्रार निवारक कक्ष सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शोधला आहे। जिल्हा स्तरावर तक्रार निवारक केंद्राची स्थापना करण्यात आली असून जिथे शेतकरी आपल्या तक्रारी थेट मांडू शकतात। गेल्या काही वर्षापासून विम्याच्या पैशाची वाट पाहत होतो, बँकेचे कर्ज वाढले, आता विमा मंजूर झाल्यामुळे सुटकेचा विश्वास भरू शकते, असे काही शेतकऱ्यांचे याबद्दल बोल होते। अशा भावना बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत। अशा निर्णयामुळे सरकारप्रती असलेला विश्वास वाढत चालला असले तरी ग्रामीण भागात हे दिसून येत आहे। थकीत पीक विमा मंजूर होणे हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे। शेती हा जुगार न राहता तो एक सुरक्षित व्यवसाय व्हावा, यासाठी पीक विमा योजना सक्षम होणे गरजेचे आहे। सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असला तरी भविष्यात विमा कंपन्यांची शेतकऱ्याची अडवणूक करू नये यासाठी कडक नियमावली असणे आवश्यक आहे। ही मदत केवळ तात्पुरती मलपट्टी न ठरता शेतकऱ्याला शाश्वत प्रगतीकडे नेणारा ठरो, हीच अपेक्षा आपण करू शकतो। आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही इथपर्यंत जर आले असेल ते जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि थकीत पीक विम्यामध्ये आलेल्या ज्या पण जिल्ह्याचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये जर असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।